शिवसेना के राज्यसभा सांसद संजय राउत का अपनी मां को लिखा पत्र मीडिया के सामने आया है। संजय राउत के भाई विधायक सुनील राउत ने मीडिया से बातचीत की। सुनील राउत भी उद्धव ठाकरे के पक्ष में आक्रामक तरीके से पिच कर रहे थे। राउत ने बताया कि संजय राउत से मिलने पर क्या चर्चा हुई। सुनील राउत ने अंधेरी विधानसभा उपचुनाव पर भी टिप्पणी की। शिवसेना नेता, सांसद और हमारे भाई संजय राउत जब दौरे पर होते हैं तो उनसे मिलना नहीं चाहते, लेकिन अब 3 महीने हो गए हैं वह अपनी मां से नहीं मिल पाए। सुनील राउत ने कहा, मेरी मां 84 साल की है, इसलिए वह कोर्ट की हर सुनवाई में शामिल नहीं हो सकती। जब भी मैं संजय राउत से मिलता हूं तो वे 2 ही सवाल मुझसे पूछते हैं, हमारी शिवसेना पार्टी कैसी और उद्धव ठाकरे कैसा है। ऐसा बयान सुनील राउत ने दिया है। सुनील राउत ने कहा कि संजय राउत लगभग 3 महीने से न्यायिक हिरासत में है, इसलिए उन्होंने यह बेहद भावुक पत्र लिखा है क्योंकि वह अपनी मां से नहीं मिल पा रहे। असं आहे, एकनाथ शिंदेनी तेच केले, सगळ्यांना ऑफर दिल्या, कोणाला पैशांच्या दिल्या, कोणी मंत्रिपदाच्या दिल्या आणि म्हणून सगळे गेले, कोणाला ईडीच्या ऑफर दिल्या, सगळं असेच ऑफर दिलेले आहेत त्यांना, ईडी, सीबीआय, पैसे, कॅश, मंत्री, कळलं का। परंतु ऋतुजा लटके ही रमेश लटकेची मिसेस आहे, बायको आहे। रमेश हा बाळासाहेबांचा निष्ठावंत कट्टर शिवसैनिक होता आणि त्याच प्रकारचं प्रेम ऋतुजा लटकेचं आणि त्यांच्या मुलाचं शिवसेना उद्धवजींवर आहे। त्यामुळे अशा किती जरी ऑफर आल्या तरी ऋतुजा लटके त्या ऑफर धुडकावून अत्यंत निष्ठेने शिवसेनेबरोबर आहे। आजही राजीनामा स्वीकारल्याने उद्या हायकोर्ट न्यायालयीन लढाई लढवून आम्ही जिंकणार। न्यायालयीन लढाई चालू आहे ना, जिंकणार। बघा हा बघा एकनाथ शिंदे गट त्यांना माहिती आहे ऋतुजा लटके 100% जिंकेल आणि म्हणून हा रडीचा डाव हे लोक खेळतायत आणि हा डाव त्यांचा सक्सेस होणार नाही। महापालिकेच्या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून केला जातो। 100% खरी गोष्ट आहे। नाहीतर राजीनामा दिल्यानंतर कायद्याने राजीनामा पास करणे त्यांचं कर्तव्य आहे। करतात का? नाही करतात। करत नहीं याचा अर्थ त्यांच्यावरती दबाव आहे। ठाणे के गडकरी रंगायतन में महाप्रबोधन यात्रा के दौरान कथित रूप से भड़काऊ भाषण देने के आरोप में शिवसेना नेता विनायक राउत, विधायक भास्कर जाधव और सुषमा अंधारे के खिलाफ मामला दर्ज किया गया है। इस कार्रवाई के बाद उद्धव ठाकरे समूह के नेता शासकों की कड़ी आलोचना कर रहे हैं। मामला दर्ज होने के बाद विधायक भास्कर जाधव ने प्रतिक्रिया दी है। हमारे भाषण में कौन से भड़काऊ बयान दिए गए, इसकी जांच किए बिना कोई मामला दर्ज नहीं किया जा सकता, लेकिन अगर कोई मामला दर्ज किया गया है तो हम उसे कानूनी जवाब देंगे। हम जानते हैं कि शिवसेना के लिए काम करने का मतलब कोयले पर चलना है, इसलिए अंगारों पर चलते समय धक्कों का होना तय है। हम ज्यादा चिंतित नहीं है। भाषण के दौरान हुए उकसावे की जांच किए बिना मामला दर्ज नहीं किया जा सकता। हालांकि अगर वे ऐसा कोई अपराध दर्ज करते हैं तो हम उन्हें कानून के अनुसार जवाब देंगे, ऐसा भास्कर जाधव ने कहा। की शिवसेनेचं काम करायचं म्हणजे निखाऱ्यावरून चालावं लागतं हे आम्हाला माहिती आहे। त्यामुळे निखाऱ्यावरून चालत असताना काही चटके हे बसणारच आहेत। त्यामुळे त्याची फार काय आम्ही चिंता करत नाही। परंतु एक गोष्ट अशी आहे की त्यावेळची जी झालेली भाषणं आहेत त्या भाषणामध्ये काय चितावणीखोरपणा आहे, कोणतं असं वक्तव्य आहे ते पोलीस खात्यानं तपासल्याशिवाय अशा प्रकारचा गुन्हा दाखल त्यांना करता येत नाही। आणि त्यांनी जर हा गुन्हा दाखल केला असेल तर आम्ही कायद्याने त्याला जे काही उत्तर द्यायचं ते उत्तर देऊ। परंतु मी एवढंच सांगतो की आता हे जे काही महाराष्ट्रामध्ये गद्दारीच्या विरोधात रान उठलेला आहे, जो काही आगडोम उसळलेला आहे, जो लोकांच्या मध्ये संतापाची लाट जी आलेली आहे ती आता अशा प्रकारचे गुन्हे दाखल करून किंवा कोणत्या चौकशा लावून आता थांबणार नाही। कारण जिथे गवताला भाले फुटतात असं एक नाटक पूर्वी फार मोठं गाजलेलं होतं। आता हा विषय कोणा एकाच्या हातामध्ये राहिलेला नाही। त्यामुळे आमच्यासारख्या ठराविक लोकांच्यावर असे गुन्हे दाखल करून आता हा वणवा विझण्यातला नाही, तर आता हा विचारांचा वणवा दिवसागणिक या वाढत जाईल, फैलावत जाईल। आणि म्हणून अशा पद्धतीचे गुन्हे बिने दाखल करताना त्यांनी विचार केला पाहिजे की आज त्यांच्या बाजूला असलेले लोक माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्यावर काय काय बोलतायत। आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये समन्यायी प्रमाणात त्यांनी अशा पद्धतीने ज्या ज्या पक्षाच्या नेत्यांवर काही गैरवक्तव्य होतील त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल केले पाहिजेत। आणि आपण किती निष्पृह आहोत
हे दाखवलं पाहिजे. त्याच पद्धतीनं आमच्या चिन्हाबद्दल सुद्धा तुम्ही मगाशी प्रश्न विचारला. आमची या संदर्भातली सगळी कायदेशीर जी बाजू आहे ते आमचे पक्षाचे सचिव सन्मान्य खासदार अनिल भाऊ देसाई आणि आमचे शिवसेना नेते आदरणीय सुभाषराव देसाई ह्या सगळी ती बाजू सांभाळतायत. त्या संदर्भामध्ये ते निश्चितपणे या संदर्भात जी काही कायदेशीर बाजू आहे, जी काही कायदेशीर लढाई आहे किंवा जी काही कायदेशीर त्या संदर्भात भूमिका घ्यायची आहे ती घेतील. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना के अध्यक्ष अमित ठाकरे ने कहा, मैं ऐसे कार्यकर्ताओं को नहीं चाहता जो भीड़ और झूठ बोले. मेरे दौरे के बाद से कई नए छात्र और युवा कार्यकर्ता मनसे में काम करने के लिए इच्छुक है. वे मुझसे मिल रहे हैं, लेकिन मुझे ऐसा कार्यकर्ता नहीं चाहिए जो झूठ बोले. इसलिए मैं बहुत से मिला रहा हूँ और नए युवाओं को भी बढ़ने के अवसर दिए जा रहे हैं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे के लंबे समय से तड़प रहे अमित ठाकरे मराठवाड़ा के दौरे पर थे. उन्होंने पिछले सप्ताह शुक्रवार को मां तुलजा भवानी के दर्शन कर अपने दौरे की शुरुआत की थी. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना को मजबूत करने के लिए अमित ठाकरे छात्रों के साथ बातचीत कर रहे थे. अमित ठाकरे अपने मराठवाड़ा दौरे के दौरान पहली बार बीड जिले में पहुंचे. अमित ठाकरे कल शाम परली पहुंचे. इस मौके पर मनसे कार्यकर्ताओं ने उनका जोरदार स्वागत किया. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो महेश्वराय चरम रुद्राय नमो विद्याय नमो भोजाय नमो काव्याय नमो. वैद्यनाथाचं दर्शन घेतलंय, आज कंकालेश्वराचं दर्शन घेतलंय. काय प्रण केलं का, साकडं घातलंय का, राज्यात आता निवडणुका होऊ घातल्यात? मोठा भक्त आहे, तर मी सगळीकडे जातो तिकडे महादेवाच्या मंदिरात मी जातोच. त्यामुळे मला ते 12 ज्योतिर्लिंग तर करायचे, पण आता ह्या दौऱ्यात तरी तीन ज्योतिर्लिंग होत आहेत. त्यामुळे मनसेकडून तरुणांना संधी दिली जाणार आहे, कारण की तरुण खूप सहभागी झालेत. तरुणांना संधी म्हणजे विद्यार्थी आणि जे तरुण आहेत आपले तरुणी हे राजकारणातली पहिली पायरी असते. त्यामुळे त्यांना संधी देणं तिकडनंच तर ते राजकारण शिकतात, तिकडनं राजकारण घेतात. त्यामुळे त्यांना संधी देणं मला खूप जो प्रतिसाद मिळतो त्यामुळे, आणि जे विद्यार्थ्यांना मी भेटतोय त्यांना पक्षात येऊन काम करायची इच्छा आहे. मला जे पक्षात काम करणारे खरे विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी त्यांना भेटायची इच्छा आहे. त्यामुळे मला खोटं चित्र दाखवू नका. आपण आपल्या चुका मान्य केल्या, आपण कुठे कमी पडतोय मान्य केलं तरच आपण पुढे जाऊ शकतो. हा माझा पहिला मेसेज होता आणि तो देऊन पण जो प्रतिसाद मिळतो तो उत्तम आहे. त्यामुळे सावरगावला सुद्धा जातात. खरं तर भगवानगड आणि इथलं मुंडे कुटुंबीय हे सगळं झालं ना तुमचं. डोंबिवली के पश्चिम में रेती बंदर इलाके से गुजरता रहा एक नाव डोंबिवली कस्बे में घुस गई और हंगामा खड़ा कर दिया. इस नाव को ले जाए जा रहे कंटेनर डोंबिवली में संकरी सड़क में फंस गया और यातायात का पूरा मार्ग रोक दिया. नाव सड़क पर आते ही डोंबिवली शहर में चर्चा शुरू हो गई. कंटेनर डोंबिवली में रेत बंदरगाह से गुजरात की ओर एक नाव ले जा रहा था. मार्ग जानने के लिए कंटेनर के चालक ने जीपीएस भी चालू कर दिया, लेकिन इस जीपीएस ने ड्राइवर को गुमराह किया और गुजरात के लिए बंदी नाव डोंबिवली कस्बे में पहुंच गई. उक्त कंटेनर डोंबिवली पश्चिम के रेती बंदर से गुजरात के लिए रवाना हुआ था, लेकिन शिलफाटा रोड के आगे जाने के बजाय डोंबिवली गलती से पूर्व में गावदेव क्षेत्र में प्रवेश कर गया. चूँकि चालक इस क्षेत्र का नहीं था, इसलिए वह सड़क से चूक गया. पूर्व में गावदेवी मंदिर के पास सड़कें संकरी होने के कारण इस नाव को ले जाने वाला कंटेनर फंस गया. नागरिकों ने पूछा कि इतनी बड़ी नाव यहाँ कैसे आ गई और डोंबिवलीकरों के बीच इस नाव को लेकर तूफानी चर्चा शुरू हो गई. एक ट्रान्सपोर्ट कंपनी आहे जी मोठ्या अवजड मालाची वाहतूक करते. तर तो एक कंटेनर NL 09AD 1889 हा 8 तारखेला रात्री म्हणजे 9 तारखेच्या पहाटे एक आपली मच्छीमारीची बोट जी असते ती डोंबिवली पश्चिम रेती बंदर इथून ट्रकमधून भरून घेऊन गुजरात या ठिकाणी घेऊन चालला होता. त्याच्याकरता त्याला त्या ज्या कंपनीने हायर केलेली होती त्या कंपनीचे सगळे पेपर वगैरे त्यांनी बघितल्यानंतर ती जी बोट आहे ही तिकडून त्या ट्रकमध्ये ठेवली आणि तो त्या शिळफाट्यामार्गे गुजरातकडे जाणार होता. दुर्दैवाने काय झालं, त्यांनी जो ड्रायव्हर जो होता तो या भागात नवीन होता, त्याने जीपीएस वरती मार्ग लावला आणि डोंबिवलीला त्या रेती बंदरकडून पलीकडे ईस्टला येताना सरळ जाण्याच्या ऐवजी तो चुकून 4 डावीकडे वळाला.
डावीकडे पुढे रस्ता अरुंद, त्या तुलनेत रस्ता अरुंद आहे, त्यामुळे तो पुढे झाडाच्या फांद्या किंवा ह्याला लागल्यामुळे तो ट्रक अडकला आणि वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. त्याच्यामुळे त्याच्यावरती आपण कारवाई केलेली आहे आणि 283 गुन्हा दाखल केला आहे. तसं ट्रॅफिकचे जे प्रचलित नियम आहेत त्याप्रमाणे देखील त्याच्यावर कारवाई केलेली आहे. त्याच्या कागदपत्राची पाहणी केली असता त्याच्याकडे सर्व कागदपत्र अद्ययावत आहेत, त्याच्याकडे सर्व आहेत. ओव्हर साईजचे कुठलीही वस्तू वाहून नेऊन त्याला आरटीओचा स्पेशल परवाना लागतो, तो देखील त्यांनी घेतलेला आहे. ड्रायव्हरचं लायसन्स अद्ययावत आहे, परमिट अद्ययावत आहे, परंतु जी प्रिकॉशन घेणं गरज होती ती न घेतल्यामुळे आपण त्याची कायदेशीर कारवाई केलेली आहे. यामध्ये कोणता दंड आकारण्यात आलेला आहे? दंड नाही, हे आपण आयपीसी प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे तो, आणि याच्यामध्ये कोर्टामध्ये चार्जशीट जाईल, त्यामुळे कोर्टामध्ये त्याला जी काय असेल ती प्रचलित कायद्याप्रमाणे शिक्षा होईल. सिंहगढ़ एक्सप्रेस पुणे और मुंबई के बीच यात्रा करने वाले यात्रियों के लिए जीवन रेखा के रूप में जानी जाती है. हालांकि जीवन वाहिनी एक्सप्रेस में बैठने को लेकर बुधवार को हाथापाई हो गई. यह घटना सुबह करीब 7 बजे की है. इसके अलावा सिंहगढ़ एक्सप्रेस का पिंपरी चिंचवड स्टेशन पर ठहराव है. इस स्टेशन से ट्रेनों में बड़ी संख्या से लोग सफर करते हैं, इसलिए पिंपरी चिंचवड रेलवे एसोसिएशन के अध्यक्ष इकबाल मुलानी ने मांग की है कि इस ट्रेन को पिंपरी चिंचवड के लिए अलग गाड़ी दी जाए. पुणे मुंबई सिंहगढ़ एक्सप्रेस में आज सुबह करीब 7:30 बजे एक सीट पर बैठने को लेकर लोगों में हाथापाई हो गई. इस घटना से पिंपरी और चिंचवड के लिए अलग अलग बोगियों दिलाने की मांग एक बार फिर से जोर पकड़ ली है. साथ ही इस मांग को लेकर रेल प्रशासन को कई बार अभ्यावेदन भी दिए गए हैं. चूँकि रेलवे प्रशासन बार बार अनुरोध के बावजूद सही निर्णय नहीं ले पा रहा, पिंपरी चिंचवड रेलवे यूनियन के अध्यक्ष इकबाल मुलानी ने चेतावनी दी है कि हमें विरोध का रुख लेना चाहिए. यह मानते हुए कि सत्ता के आगे बुद्धि काम नहीं करती, अच्छे लोग उनके आगे हाथ झुकाते हैं, लेकिन दारेवाड़ी गांव के छात्रों ने इस परिभाषा को हमेशा के लिए बदल दिया है. छात्रों के विरोध के आगे जिला प्रशासन को भी झुकना पड़ा. कल नासिक में इगतपुरी तालुका के दारेवाड़ी गांव के जिला परिषद स्कूल में पढ़ने वाले लगभग 40 से 50 छात्रों ने जिला परिषद में बकरियों को लेकर एक अनूठा विरोध प्रदर्शन किया. छात्रों का आंदोलन काफी ध्यान देने योग्य रहा है. सुदूरवर्ती क्षेत्र दारेवाड़ी के छात्रों का शिक्षा के लिए जारी संघर्ष आखिरकार सफल हो गया. इन छात्रों के विरोध पर जिला प्रशासन ने संज्ञान लिया है और दारेवाड़ी में स्कूल फिर से शुरू होने जा रहा है. भाम बांध के कारण विस्थापित हुए इगतपुरी के कलुस्ते गांव के दरेवाड़ी जिला परिषद स्कूल बंद होने के कारण छात्रों को दूसरे स्कूल में स्थलांतरित करने का निर्णय लिया गया था. स्कूल काटे जाने के कारण छात्रों को काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा था, इसलिए छात्रों ने खुद लड़ाई लड़ी. माझे नाव सायनाथ यशवंत गावंडा. आम्ही दरेवाडी भामनगर तालुका इगतपुरी. आम्ही आज मुलांच्या शिक्षणाचे गैरसोय झाल्यामुळे 1 महिना शाळा बंद असल्यामुळे आम्ही नाशिक इथे जिल्हा परिषद इथे आम्ही आलेलो आहोत. तर आमची अशी मागणी आहे की दप्तर घ्या आणि शेळ्या द्या. आमच्या मुलांना तुम्ही शिकवत नसेल तर अशी आमची मागणी आहे. तर आम्हाला इथं शिक्षण दिलं नाही तर आम्ही इथंच राहू आणि आम्हाला जोपर्यंत आम्हाला तिथं शाळा चालू होत नाही तोपर्यंत आम्ही इथंच राहणार आहे अशी. आणि शाळा जवळजवळ 1 महिन्यापासून बंद आहे. यानंतर आम्ही जोपर्यंत शाळा चालू होत नाही तोपर्यंत इथंच थांबणार आहे. नाहीतर आमच्या मुलांना नसेल शाळा चालू करत आमच्या मुलांना बकऱ्या घेऊन द्यावी शिक्षण विभागाने, असे आमचं आश्वासन आहे. गावात किती मुले गावात एकूण पटसंख्या 43+ मुलांची पटसंख्या आहे. गणपत गावंडा येथे जी शाळा दरेवाडी इथून आले आहे. 1 महिन्यापासून आमची
चालू तेव्हा बकऱ्या घ्या, शाळा चालू करा. किती महिन्यापासून काढा पण 1 महिना